हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि भरभराटीचा जावो अशी महादेवाचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर चला मग आत्ता दुपारचे 3 वाजलेत आणि तुम्हाला सुरुवातीला दाखवलं मी की पापड बनवले म्हणून. आणि पापड आहे ना फॅनखाली मी थोड्या वेळ सुकवले. तर ते थोडेसे म्हणजे वाकडे वगैरे होऊ नये म्हणून आणि तुकडे पण पडू नये म्हणून एकावर एक असे रचून एका पातेल्यात भरून ठेवलेत. आणि त्याच्यावर थोडंसं हलकं म्हणजे खूप नाही पण थोडंसं हलकं असं वजन ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा किचनवर भरपूर असे भांडे वगैरे पसारा वगैरे पडला आहे. आणि असं काही थोडंफार जरी काम झालं ना तर चेहऱ्यावर लगेच दिसून येतं आपल्या. तर तसंच माझं पण झालं आहे. आणि खाली खूप म्हणजे मुलं जेवले होते, मैत्रिणी होत्या पापड वगैरे करू लागायला. तर त्यांचे मुलं माझे मुलं असे सगळे मिळून जेवले. आणि मुलांनी खाली खूप आणि पीठ पण सांडलं होतं पापड बनवताना, भरपूर असा राडा झाला होता खाली. तर ते खालचं थोडंसं पुसून घेतलं मी. आणि सरबत वगैरे केलेले, ग्लास आणि भांडे चहा वगैरे केलेले. तर पापडाचे पण बरेचसे भांडे आहेत. सकाळी ते पापडाचं पीठ मळलं होतं तर त्याचं एक मोठं पातेलं आहे. तर चला मग आता पटपट मी भांडे धुवून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर भांड्यातलं सगळं खरकटं वगैरे पाणी मी काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं मग थोडीशी भांडी धुवून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की शेंगा पण राहिल्यात भाजायच्या. तर म्हटलं तवा लगेच घासून निघन, त्याच्यामुळे म्हटलं लगेच शेंगा पण भाजून घ्यावा. साईड बाय साईड शेंगा पण भाजतील आणि तोपर्यंत माझे भांडे पण होतील. तर भांडे खूप जास्त होते त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला. पण चला आता एवढं सारं करायचं म्हटलं भांडे वगैरे तर थोडेफार जास्त पडतातच. आणि इथं शेंगा पण माझ्या भाजतच आल्या. The next day.
तर त्याच्यानंतर काही मी व्हिडिओ वगैरे शूट केला नाही आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मी रानात गेले होते दुसऱ्या दिवशी आणि म्हणजे शेंगा काढायच्या चालू होत्या. तर बायका काही मिळत नव्हत्या शेंगा काढायला आणि तसं पण शेंगा आम्ही घरीच काढतो, कारण शेंगा काढायला काही एवढं अवघड नसतं. उपटून वगैरे आणून देतात आमच्या अण्णा, फक्त सासरे येतात ते उपटून वगैरे आणून देतात. फक्त झाडाखाली बसून येणं, सावलीत त्या तोडायच्या असतात. तर त्याच्यामुळे मग मी गावाकडे गेलते. शिव तर गावाकडेच होता, फक्त शाश्वतीच होती इथं. तर मग शेंगा तोडल्या आम्ही बऱ्याचशा आणि त्याच्यानंतर मग दुपारचे जेवण वगैरे केले आणि अचानक आभाळ भरून आलं. खूप असं आभाळ आलं होतं आणि इथं शिव होता. तर म्हणजे सासूबाईन त्या काय आलेल्या नव्हत्या. तर मी सकाळी लवकर गेलते, त्या टायमाला हा व्हिडिओ काढला होता. त्याच्यानंतर मग त्या बऱ्याच वेळाने 1:30-2 वाजता आल्या. मग त्या आल्याच्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केले आणि जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर परत पुन्हा थोड्या वेळ शेंगा तोडल्या आम्ही. तर इथं बघा आंब्याला किती आंबे आले होते. तर शिव दाखवत होता आणि अलीकडल्या आंब्याला पाड आले होते, तर मग ते पण उतरून घेतले होते आणि फक्त पलीकडचा जो आंबा आहे ना त्याचेच राहिलेत उतरायचे, कारण तो अजून पाड लागलेला नाही, त्याच्यामुळे त्याचे काय उतरवले नाहीत. तर चला मग बघू शकता तुम्ही आमचं शेत आणि म्हैस वगैरे. तर बघा भरपूर अजून आंबे आहेत, एका झाडाचे पूर्ण उतरायचे राहिलेत आणि थोड्या वेळानेच बघा असं अचानक आभाळ भरून आलं आणि खूप असा पाऊस पण आला होता. तर नंतर मग आम्ही तिघांनी तोडले, मी, सासूबाईंनी, सासऱ्यांनी आणि त्याच्यानंतर मग काकांनी उपटिलेलं होतं अण्णांनी सकाळी, तर ते सगळं आणून टाकलं इकडं. तर आता बघा विहिरीत पाणी थोडंच राहिलं आहे, कारण उन्हाळा आहे. तर आणि उन्हाळा आहे त्याच्यामुळं पाणी आता कमी पडलेलं आहे. पण उन्हाळ्यातसुद्धा आता पाऊस होतो आहे, अवकाळी पाऊस आहे हा. तर चला मग इथं शिव हा व्हिडिओ बनवत होता. तर इथं आहे ना एवढा अजूक राहिला आहे भुईमूग काढायचा, कारण काल परवा 2च दिवस आम्ही काढला आहे. तर ह्याच 2 सऱ्या झाल्या आहेत आमच्या, बाकीच्या अजून 2-4 सऱ्या आहेत त्या बाकी आहे. आणि ही आमची म्हैस आहे. तर ती ना जवळ गेलं की लगेच मारते, त्याच्यामुळे शिव तिच्याकडे असं जवळून तिला मोबाईल दाखवत होता, तर ती अशी बघत होती. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर त्याच्यानंतर मग खूप असं आभाळ आलं आणि पाऊस पण लगेच आला. तर इतका पाऊस उन्हाळ्यात कधी येत नाही, म्हणजे अवकाळी असतो. तर बघा भरपूर असा पाऊस आला. मग पटपट आम्ही सगळं आतमध्ये नेलं आणि मग थोड्या वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो, कारण पाऊस येत होता चांगला. अर्धा पाऊण तास पाऊस चालू होता. त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळा आम्ही तिथं शेडमध्येच बसलो, गुरांचं जे शेड आहे ना तिथंच बसलो आणि त्याच्यानंतर मग गावाकडे गेलो. तर भरपूर असा अर्धा पाऊण तास पाऊस चालू होता. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.